जय हिंद फ्रेंड्स. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. राज्यसेवेचा जो पेपर आहे तर तो ट्रूली राज्यसेवा आहे आणि फॅक्च्युअल आहे. जास्त कॉन्सेप्च्युअल जे आहे थोडा कमी आहे. म्हणजे 60-40 असं आपण त्याला म्हणू. या क्वेश्चन मध्ये हिस्ट्री सुद्धा बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे, पण बाकीचे जे आहे टॉपिक हे मीडियम सायन्स डिफिकल्ट लेवलला येतं आणि बाकीचे टॉपिक मीडियम टू हार्ड लेवल येतात. इझी लेवलला असे फार कमी क्वेश्चन्स आहे. म्हणजे ट्रूली राज्यसेवा हा पेपर आहे. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्र आणि भारत 2023-24 महाराष्ट्र आणि 24-25 भारताचा, यावरनं कमीत कमी 4 क्वेश्चन्स आहे डिरेक्टली फॅक्च्युअल. आणि फॅक्च्युअल क्वेश्चन बद्दल एक गोष्ट छान आहे की जे खूप डिफिकल्ट फॅक्ट्स असेल, खूप अशी एक्झॅक्ट आकडेवारी जर दिली असेल लाखात आणि हजारामध्ये, तर ती मोस्टली बरोबर घेतलेली आहे. म्हणजे जे तुम्हाला माहित आहे तिथं मोस्टली काय आहे, तिथं मोस्टली उत्तर आहे. तिथं मोस्टली काय एरर करून ठेवलेला आहे. जो पॉईंट इझी किंवा मीडियम लेवलचा आहे, जो तुम्हाला माहित आहे, तिथं मिस्टेक करून ठेवलेली आहे. आणि जो खूप डिफिकल्ट आहे, खूप स्ट्रिक्ट आहे, एकदम असं खूप हार्ड आहे, तो मोस्टली बरोबर आहे. ठीक आहे. ओव्हरऑल जनरलाइज मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगतो, नंतर मी आणखी बाकी ऑब्झर्वेशन सांगेल. आपण डिटेलमध्ये डिस्कशन घेऊ. फक्त मी या क्वेश्चन मध्ये फक्त काय करणार आहे, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी याचे फक्त आन्सर जे आहे, एक संभाव्य आन्सर. ठीक आहे. आता बरेच क्वेश्चन मध्ये काही प्लस मायनस आहे, तर ते फायनल की आल्यानंतर जे आहे चेंज होईलच. ठीक आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं, पॉसिबल आन्सर बघायचे आहे. परंतु नेक्स्ट टाइम जे आहे राज्यसेवा जो पेपर आहे तो असाच राहील. ठीक आहे. युपीएससीचा पेपर जे आहे याला थोडा युपीएससीचा हलकासा टच आहे, पण नॉट कम्प्लिटली. ठीक आहे. म्हणजे ट्रॅडिशनल युपीएससी म्हटलं तर ट्रॅडिशनल युपीएससी अशीच होती. ठीक आहे. हा, तर इथं ज्या आणि करंट अफेअरला खूप रिलेव्हन्स आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि मध्ये करंट अफेअरला रिलेव्हन्स खूप आहे. ठीक आहे. तर आपण जे आहे डिरेक्टली स्टार्ट करू. फर्स्ट जॉग्राफी मध्ये पहिला क्वेश्चन आहे 18. आता ही डी सिरीज आहे. ही जी सिरीज आहे ही कोणती आहे, डी सिरीज. ठीक आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. इथं अरवली पर्वत हा जगातील सर्वात तरुण वलीय पर्वत आहे. म्हणजे हा यंगेस्ट माउंटेन नाहीये, हा ओल्डेस्ट माउंटेन आहे. वन ऑफ द यंगेस्ट फोल्ड माउंटेन इन द वर्ल्ड. यंगेस्ट फोल्ड माउंटेन इन द वर्ल्ड कोण आहे, हिमालयाच आहे. भारताचा तो ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे, बाकीचे तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय असेल 4. ठीक आहे. आता अरवली जे आहे न्यूज मध्ये होता, कारण मायनिंग एरिया, सुप्रीम कोर्ट जजमेंट तुम्हाला आठवत असेल करंट अफेअर मध्ये, की अरवली जे आहे त्याबद्दलचे सर्व इश्यूज, म्हणजे अरवली राईट फ्रॉम गुजरात टू दिल्ली. ठीक आहे. गुजरात पासून सुरू होतो, गुजरात, राजस्थान, दिल्ली. दिल्लीमध्ये रायसीना हिल्स आहे, ज्यावर प्रेसिडेंट हाऊस आहे, त्याला आपण अरवली पर्वत म्हणतो. ठीक आहे. आता अरवली पर्वत हा जे आहे करंट अफेअर मध्ये न्यूज मध्ये होता, त्यामुळे याच्यावर क्वेश्चन येणं काय होते, खूप महत्वाचं होतं. मग इथं असणारे सर्व खनिज, आणि इथं मोस्ट ऑफ द रॉक्स जे आहे, आर्कियन रॉक, धारवाड रॉक, कडप्पा रॉक, ठीक आहे, विंध्यन रॉक्स, तर हे सर्व रॉक्स असल्यामुळे इथं मोस्ट ऑफ द जे आहे आपल्याला मिनरल्स मिळतात. ठीक आहे. आणि इथं हे जे आहे 3 काय फोर्ट्स आहेत, हे तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणखी एक क्वेश्चन इथं मधातच आला की जर समजा आपल्याला ग्रामपंचायत एस्टॅब्लिश करायची असेल आणि ते कोणत्या एरियासाठी, बंजारा, लमान किंवा लभान किंवा तांडा, तर 2024 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलंय, GR काढलेला आहे. आणि त्याची पॉप्युलेशन साईज जे आहे 1000 वरून जे आहे तर 700 केलेली आहे. 700. सो आन्सर 2 इज राईट. मी ब्रीफली पटापट जे आहे आन्सर सांगतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, ज्यामध्ये काय दिलंय, ऍटमॉस्फिरिक लेयर्स विचारलेले आहे. क्वेश्चन नंबर 19. आता 19 मध्ये, आता ऍटमॉस्फिरिक लेअर मध्ये यामध्ये थोडस क्वेश्चन हा काय केलाय की कसं असतं की समजा ही पृथ्वी आहे, तर जे आहे पहिले काय असतो ट्रोपोस्फियर, आणि हा जो इन्क्लाइंड आहे हा ट्रोपोपॉज आहे. नंतर स्ट्रॅटोस्फियर, तर हा स्ट्रॅटोपॉज आहे. त्यानंतर काय असतो मेसोस्फियर, त्यानंतर मेसोपॉज, त्यानंतर असते आयोनोस्फियर, त्यानंतर असते थर्मोस्फियर आणि एक्झोस्फियर. असे ते स्फियर आहे. इथं टेम्परेचर काय होतं, कमी होतं, इथं वाढतं, इथं कमी होतं, नंतर वाढत जातं. ठीक आहे. नंतर वाढत जातं. म्हणजे यांनी काय केलंय, ट्रोपोपॉज, स्ट्रॅटोपॉज आणि मेसोपॉज हे 3 पॉज हे शब्द थोडे कठीण टाकलेले आहे. ठीक आहे. म्हणजे खालून वर आपल्याला लेयर्स लावायचे आहे. तर नेक्स्ट इयर जे आहे ना, तर ट्रोपोपॉज हा इन्क्लाइंड असतो, बाकीचे जे असतात स्ट्रेट असतात असे. आणि जसं ट्रोपोस्फियरला टेम्परेचर कमी होत जातं आणि स्ट्रॅटोस्फियरला टेम्परेचर वाढतं, कारण यामध्ये ओझोन लेअर असतं. पण जे ट्रोपोपॉज जो असतो, इथे टेम्परेचर काय असते, कॉन्स्टंट असते. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इयर जे ना ट्रोपोपॉजवर प्रश्न येण्याची शक्यता काय जास्त. मी नेक्स्ट अनालिसिस मध्ये सांगेल की हा क्वेश्चन आपल्या पेपर आपल्याला जे आहे नेक्स्ट FYQ फ्युचर इयर क्वेश्चन साठी कसा यूज करता येईल. ठीक आहे. पण आता मी फक्त आन्सर सांगणार आहे. क्वेश्चन नंबर जे आहे 20, म्हणजे 20 मध्ये सुद्धा ज्या यांनी काय केलं आहे की महाराष्ट्र जे 11 जे फॉरेस्ट सर्कल आहे त्यातले 4 सर्कल दिले, आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे 2024 नुसार त्याची काय होईल, टक्केवारी विचारली. आपल्याला माहित आहे की सर्वात जास्त कोण आहे, गडचिरोली आहे. त्यामुळे याचं उत्तर कोण आहे, एकावरून सॉल्व्ह होऊन जाते, गडचिरोली. सर्वात जास्त गडचिरोली. ठीक आहे. म्हणजे आन्सर जे आहे फर्स्ट. नेक्स्ट आहे
क्वेश्चन नंबर 21, राज्य खनिज धोरण 1999 यामध्ये काय चेंज झाले? आता तुम्हाला माहिती आहे की 91 ची न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली इंडियाची आणि त्यामुळे नॅशनल मिनरल पॉलिसी 1993 आणली आणि त्याला जे आहे अनुसरून भारतात आपण चेंज केले. मग भारताचं आपण धोरण काढलं 1999 मध्ये. तर राष्ट्राचं राज्याचं देशाचं कधी येते 93 मध्ये 93 आणि हे येतं 99 मध्ये. तर हे स्टेटमेंट जे आहे काय बरोबर आहे. हे चारही स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. ठीक आहे, सॉरी तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. मग याचं उत्तर काय असेल तर 3 उत्तर असेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 21 पटापट जे आन्सर सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, सर्वात जास्त मिनरल्स ऑब्व्हियसली जे आहे नागपूर रिजन, त्यानंतर कोकण रिजन. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 22 मध्ये प्रॉब्लेम काय आहे? सूर्यमालेतील जे आहे युरॅनस बद्दल विचारलेलं आहे. प्रजापती युरॅनसला किती प्लॅनेट्स आहे? आता युरॅनसला प्लॅनेट जे आहे जर बघितले तर इथं जे आहे तर 28 प्लॅनेट्स आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे सन आणि मर्क्युरी मधलं अंतर विचारलेलं आहे आणि सन आणि युरॅनस मधलं अंतर विचारलेलं आहे. तर ते फॅक्च्युअली बरोबर आहे. याचं उत्तर बी आणि सी करेक्ट यायला पाहिजे, परंतु यांनी नॉट करेक्ट वापरलेलं आहे. त्यामुळे या क्वेश्चन बद्दल जे आहे एक्झॅक्ट सांगता येत नाही की आयोग मला वाटतं कॅन्सल करण्याची काय शक्यता आहे. पण नेक्स्ट इयर जे आहे ना सन आणि अर्थ मधलं अंतर विचारू शकतात. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जे आहे सन आणि अर्थ मधलं अंतर असतं आणि ते आहे 149.6 मिलियन किलोमीटर. म्हणजे थोडक्यात 150 मिलियन किलोमीटर लक्षात ठेवून द्या. 150 मिलियन किलोमीटर किंवा 15 कोटी किलोमीटर नेक्स्ट इयर जे आहे येऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट 23 म्हणजे सर्वात जास्त आयरन ओर रिझर्व जे आहे लार्जेस्ट जगातला कुठं आहे? तर सुपेरियर लेक आहे USA मध्ये, तर मेसाबी रेंज मध्ये. क्वेश्चन नंबर 24, आता इथं जे आहे जिल्हे विचारलेले आहे आणि त्याच्याबद्दलच्या विशेष गोष्टी विचारलेल्या आहे. तर ऑब्व्हियसली जे आहे याचं आन्सर जे आहे छत्रपती संभाजीनगर, सिटी ऑफ गेट्स, गोंदिया सिटी ऑफ राईस, वर्ध्याची स्थापना 1962 आणि जालना जे आहे उपग्रह अनुश्रवण केंद्र म्हणजे सॅटेलाइट हिअरिंग सेंटर आहे जालन्याला. हे माहित पाहिजे, ही फॅक्ट पुढच्या वर्षी नेक्स्ट क्वेश्चन बनणार आहे. ठीक आहे, मग ह्याचं आन्सर जे आहे ते कोणतं आहे? 4 आहे. ठीक आहे, 4 आन्सर यामध्ये. आता इथं जालन्याला जे आहे इंटरनॅशनल सॅटेलाइट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन जे आहे ना जालन्याला 92-93 मध्ये एस्टॅब्लिश केलेलं होतं. त्यामुळे जालन्याची ही फॅक्ट जी आहे ना ही खूप चांगली फॅक्ट आहे. ही नेक्स्ट इयर जे ना FIQ बनू शकते. ठीक आहे, 25, आता हा जे आहे की गावातील शेत जमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या किंवा जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. तर ही क्वेश्चन कोणता असेल? महालवारी. पण तरी हिस्ट्रीमध्ये एकदा चेक करून घ्याल. ठीक आहे, जोड्या लावा. लोकसंख्येतील जे आहे आपण काय केलेलं आहे की लोकसंख्येतील जे आहे दशवार्षिक वाढ डिकेडल ग्रोथ रेट विचारलेली आहे. बघा पॉप्युलेशन डाटा जे आहे ना यामध्ये लोकसंख्येची घनता, जिल्हा, राज्य आणि जग हे 3 प्रश्न आलेले आहेत. आणि दुसरं आहे लोकसंख्येची दशवार्षिक वाढ. बस हे 2 क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत. म्हणजे त्याच्यावर जे आहे खूप चांगले क्वेश्चन्स आहे. म्हणजे पॉप्युलेशनचा डाटा पाठ करताना लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची दशवार्षिक वाढ हे 2 प्रश्न खूप जास्त परीक्षेला येत असतात. ते रट्टाच म्हणून ठेवायचे असतात. ठीक आहे, मग याचं आन्सर जे आहे कोणतं असेल? ठीक आहे, तर ठाणे. आता ठाणे जे आहे याची सर्वात जास्त जे आहे वाढ आहे हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे 35.94 एवढं तर माहिती आहे आपल्याला. एकच माहिती आहे बरोबर. ठीक आहे, मग एचा आन्सर कोणता आहे? एचा आन्सर 4 आहे. बस याच्यावरून ज्यांना हे क्वेश्चन खूप सॉल्व्ह झालेले आहे. तर हे सेकंड असायला पाहिजे. याचं उत्तर किती असायला पाहिजे? सेकंड. बरोबर ना? हा, आता घाईघाईमध्ये एखादा जे आहे प्रश्न होऊ शकतो, लक्षात ठेवा. आता RL सिंग यांचं हवामानाचं वर्गीकरण दिलेलं आहे. तर RL सिंगचं हवामानाचं वर्गीकरण याचे 10 भाग केलेले आहे. भारतात किती आहे? RL सिंगचे किती आहे? 10 भाग. आणि LD स्टॅम्प, आता पुढच्या वेळेस LD स्टॅम्प येऊ शकते. सॉरी, LD स्टॅम्प. तर यांचे किती जे आहे भारताचे किती भाग केले आहेत? तर 11. ठीक आहे, 11. क्वेश्चन नंबर 28, 2023-24च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार तांदूळ आणि गव्हाचं हेक्टरी उत्पादकता विचारली आहे भारताची. तर याचा आन्सर जे आहे तर ते किती आहे? आन्सर 3. ठीक आहे, म्हणजे जे आहे तांदूळाची 28.82 क्विंटल आहे आणि व्हीट जे आहे 35.59 क्विंटल. ठीक आहे, त्यानंतर जे आहे स्थलांतरित शेतीची नावं विचारलेली आहे जगातली. स्थलांतरित शेती जसं भारतात झूम कल्टिवेशन म्हणतो आपण नॉर्थ ईस्ट मध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रात जे आहे कुमरी म्हणतो. ठीक आहे, तसं नावं विचारलेली आहेत. ही नावं जे आहे जोड्या लावा. जे आहे आन्सर जे आहे 29चा आन्सर आहे 2. ठीक आहे, म्हणजे कोंगोचं जे आहे कोणतं आहे? मासोले. ऑब्व्हियसली जे आहे नॉर्थ ईस्ट मध्ये झूम म्हणतात. ठीक आहे, आणि व्हिएतनाम मध्ये रे म्हणतात आणि ब्राझील मध्ये रोका. ठीक आहे, यावेळेस आता जगातली विचारली, पुढच्या वेळेस काय करतील माहिती का? तर जे आहे राज्यानुसार विचारतील. ठीक आहे, हा, चला स्थलांतरित शेती.
क्वेश्चन नंबर 30, हिमालयाचे जे आहे ना उभे वर्गीकरण दिलेले आहे की कोणता हिमालय नदीनुसार. ठीक आहे, तर याचा आन्सर जे आहे तुम्हाला आता ह्या क्वेश्चन तर जे आहे पहिलं आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे इंडस ते सतलज जर असेल तर पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय काय आहे सतलज टू काली, नेपाळ हिमालय काली ते तिस्ता, आणि आसाम हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. आय थिंक यस. क्वेश्चन नंबर 31, आता इन्व्हायरमेंटचा क्वेश्चन बघा. 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. आता जे आहे, आता हा क्वेश्चन जेव्हा तुम्ही घेता, ठीक आहे, आता युनायटेड नेशन मॉन्ट्रियल येथे नव्हती केली होती. युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट ही जी कॉन्फरन्स होती ही पहिली अर्थ समिट होती, ही रिओ डी जेनेरिओला होती. 1987 चा ब्रुंटलँड आयोग नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिसंबंधित होता. नाही, 1987 चा जो ब्रुंटलँड आयोग होता त्याचं नाव काय होतं, वर्ल्ड कमिशन ऑन इन्व्हायरमेंट अँड वर्ल्ड कमिशन ऑन कॉन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट हे नाव होतं त्याचं, आणि आवर कॉमन फ्युचर या नावाने तो रिपोर्ट दिला होता. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणजे ते जे आहे मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्याचे निराकरण करणे हे क्योटो प्रोटोकॉलचे उद्दिष्ट होते. तर हे स्टेटमेंट काय तर बरोबर आहे. आणि याच्यात काय विचारलं आहे, नॉट करेक्ट विचारलं आहे, नॉट करेक्ट. त्यामुळे यांचा आन्सर असेल ए आणि बी. ठीक आहे, आता इथं जे आहे ना हरित वायू विचारलेला आहे, तुम्हाला लक्षात घ्या. आता हरित वायू जे विचारलं तर जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम म्हटलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त जे आहे डेंजरस कोण आहे सर्वात जास्त, म्हणजे काय विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम म्हटलेला आहे. म्हणजे याचं जे आन्सर आहे, ठीक आहे, आता सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन जे आहे कोणाचं आहे. आता ह्या क्वेश्चन जे आहे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणताय. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डर सर्वात जास्त कोणाचं जे आहे, आता ऑब्विसली जे आहे त्याचं उत्तर जे आहे ऍक्च्युली कार्बन डायऑक्साईडचा सर्वात जास्त वाटा आहे, त्यानंतर मिथेन, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड, आणि त्यानंतर फ्लोरोनेटेड गॅसेस. ठीक आहे, आता यांनी सरळ सरळ विचारलेला आहे. पण समजा ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल असं जर लक्षात घेतलं असतं, अशा जर सेन्समध्ये जर हा क्वेश्चन असता तर सर्वात पहिले असता काय विचारलेला आहे डिसेंडिंग ऑर्डर. सर्वात जास्त कोणाचा, फ्लोरोनेटेड गॅसेस, नंतर नायट्रस ऑक्साईड, नंतर मिथेन, आणि सर्वात कमी काय कार्बन डायऑक्साईड. जर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल नुसार जर हा क्वेश्चन जर विचारत असेल, पण असं काही याच्यामध्ये कुठे जे आहे ऑप्शन मध्ये नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर मिथेन, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड, आणि त्यानंतर फ्लोरोनेटेड गॅसेस हे राहण्याची शक्यता काय जास्त आहे. ठीक आहे, हा, कारण की त्याचं प्रमाण तेवढं आहे. ओके, हा, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 33, तर 33 मध्ये जे आहे तर ऑब्विसली की परिसंस्था त्याला म्हणतात इकोसिस्टम इज अ नॅचरल रिसोर्स सिस्टम, हेही बरोबर आहे. आणि इकोसिस्टमची व्याख्या दिलेली आहे लिव्ह टुगेदर इन अ सिंगल फ्रेमवर्क, तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि याचं स्टेटमेंट ए आणि बी दोन्ही बरोबर असून आर हे ए चे काय एक्सप्लेनेशन आहे, ते बरोबर आहे. बायोम हा शब्द कोणी दिला, एफ क्लेमेंट्स. वाटलंच मला हा प्रश्न येईल म्हणून. ठीक आहे, क्लासमध्ये आपण दिलंच हो सर्व. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे ओझोन थराचा ऱ्हास. ठीक आहे, आता ठीक आहे, ओझोन थराचा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. आता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रिडक्शन ऑफ द प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ ओझोन डिप्टिंग क्लोरोफ्लोरो कार्बन इन ऑर्डर टू चेक द डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर, तर सीएफसी बद्दल होता, हे स्टेटमेंट बरोबर आहे. वर्क फॉर द प्रोटेक्शन ऑफ द अर्थ अँड इट्स एन्व्हायरमेंट, मेंटेन ऑफ इकॉलॉजिकल बॅलन्स अँड एनरिच बायोडायव्हर्सिटी, तर हे ओझोन बद्दल होतं, बायोडायव्हर्सिटी बद्दल नव्हतं. आणि स्टडी ऑफ पोल्युशन ऍट पोल अशाबद्दल काही इथं दिलेलं नाही आहे तसं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे, आता डायरेक्टली तर असं त्याबद्दल नाही आहे. ठीक आहे, मॉन्ट्रियल करार कशाबद्दल होता, अर्थ त्याचं उत्तर स्टडी ऑफ पोल्युशन ऍट पोल. ठीक आहे, याचं उत्तर एज घ्या, कारण की डिरेक्टली असेल हा क्वेश्चन, फार जास्त डीप नसेल विचारला. ठीक आहे, हा, त्यामुळे जाण्याचं उत्तर जे आहे एकच घ्या. कधी कधी काय होतंय की खूप एकदम इनडायरेक्टली एखादी गोष्टीचा संबंध असतो, ते असूही शकते नसूही शकते. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे घेऊ शकतात, पण मला असं वाटतं हे जास्त घेतील, म्हणजे 1 और 3, तर 1 ला प्रायोरिटी देईल. बघू आपण की मध्ये काय येते. 2017 मध्ये भारताची लोकसंख्या
दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती नाही, तर हे रॉंग आहे. कारण टॉप 10 कंट्रीज जर बघितलं तर सर्वात जास्त जगाची घनता, लोकसंख्येची घनता कोणा देशाची आहे? मकाऊ. आणि टॉप 10 कंट्रीज मध्ये इंडिया नाही आहे. पण बांगलादेशची घनता बांगलादेशपेक्षा सुद्धा काय इंडियाची कमी आहे. बांगलादेशची जे आहे काय आपल्यापेक्षा जास्त आहे. तर म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर कोणतं येईल की जे आहे ओनली बी इज करेक्ट. हे याचं उत्तर कोणतं येईल? तर 2 येईल उत्तर. ठीक आहे. आता भारताची जी घनता आहे हे 2011ची जनगणना घेतली तर 382 आहे आणि महाराष्ट्राची कोणती आहे? 365. तर महाराष्ट्राची घनता भारतापेक्षा कमी आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता जे आहे सार्वजनिक पीडीएस बद्दल विचारलेलं आहे. पीडीएस आणि पीडीएसचा पूर्ण डाटा याच्यात विचारलेला आहे. तर याच्यात सर्वच फॅक्ट्स बरोबर आहे. हे खूपच कठीण फॅक्ट्स विचारल्या, म्हणजे किती रेशन कार्ड आहे, किती फेअर प्राइस म्हणजे रास्त धान्याची दुकान आहे, स्वस्त धान्याचे नाही, त्याचं नाव आहे रास्त. फेअर आहे शब्द, फेअर म्हणजे न्याय. ठीक आहे, स्वस्त नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे जे आहे ना, एवढे कोटी कुटुंबांना आपण बायोमेट्रिक प्रमाणिकद्वारे सीधा वस्तूंचं वाटप करतो वगैरे, हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. आता पहिली व चौथी पंचवार्षिक योजना आपण जे आहे 12 पंचवार्षिक योजनामध्ये सर्वात महत्वाचं वर्ष कोणतं आहे? 1969. आपण चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1969 ला. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कारण हेच कॉम्प्लेक्स इयर आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर काय असेल? पहिली व चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? ठीक आहे. क्वेश्चन नंबर जे आहे तेंडुलकर समिती. आता तेंडुलकर समितीने जे आहे काय केलं की बीपीएल रेषा मोजताना एक एमआरपी तर आहेच, सॉरी युआरपी तर आहेच, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, पण एमआरपी ऍड केला आणि यामध्ये 5 वस्तू ऍड केलेल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ कन्झम्पशन आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग कडे चाललोय आफ्टर तेंडुलकर समिती. आणि यामध्ये 5 वस्तू: आरोग्य, शिक्षण, त्यानंतर कपडे, चपला आणि टिकाऊ वस्तू. त्यामुळे याचे सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहे. ठीक आहे. इथं ऑल द अबाऊ याचं उत्तर असायला पाहिजे. 4 नंबरचं याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. मातृत्व लाभ कायदा 1961. याच्यामध्ये जे आहे प्रॉब्लेम असा झालाय की याचं एकच स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त ए. ठीक आहे. म्हणजे मातृत्व लाभ कायदा 1961 यामध्ये जे आहे तर ऍक्ट मॅन्डेट 6 वीक्स ऑफ लिव्ह आफ्टर चाइल्ड बर्थ. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही एम्प्लॉयमेंट देत असताना बाळाचा जर जन्म झाला तर तुम्हाला जे आहे म्हणजे तुम्ही जॉब केला आणि जे आहे चाइल्ड बर्थ जर झाला असेल तर त्यांना 6 आठवडे जे आहे त्यांना सुट्टी द्यावी लागते. ठीक आहे. हे एम्प्लॉयमेंट बद्दल आहे, बर्थ बद्दल नाही आहे. जसं इथं विचारलं की ऍक्ट मॅन्डेट 6 वीक्स ऑफ लिव्ह बिफोर, तर इथं 6 मंथ्स आहे. 6 मंथ्स किंवा 26 वीक्स पाहिजे. आणि जे आहे 8 वीक्स आफ्टर बर्थ आहे, 8 वीक्स आहे, इथं 10 दिलेलं आहे. राईट स्टेटमेंट 6 वीक्स बिफोर बर्थ अँड 8 वीक्स आफ्टर. तर यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. हा कायदा सर्व ऑल एस्टॅब्लिशमेंटला लागू आहे तर नाही. हा गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व संस्थांना लागू आहे, पण ज्यामध्ये मिनिमम 10 एम्प्लॉईज आहे, 10 ऑर मोर आहे त्यांनाच फक्त लागू आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. त्यामुळे बी आणि सी इथं रॉंग येतात, बी आणि सी. त्यामुळे आन्सर ए बनतं. ठीक आहे. हा, मॅटर्निटी रिलेटेडच बेनिफिट्स भेटतात यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जे आहे क्वेश्चन नंबर 41 सरळ योजना विचारलेले आहे. तर या योजना कोणत्या वर्षी लॉन्च झाल्या हा प्रश्न इथं दिलेला आहे. त्यामुळे 4 त्याचा आन्सर आहे. ओके, 4th आन्सर. ठीक आहे. आता आपण सर्व एक्सप्लेन नाही करणार. त्यामध्ये जे आहे आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या चॅप्टरला इकॉनॉमिक्स मध्ये सर्वात जास्त महत्व असते. आणि प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस शुम्पेटरचं मॉडेल विचारलं, यावेळेस जे आहे त्यांनी कूल आणि हुवरचं मॉडेल विचारलेलं आहे. आणि कूल आणि हुवरचं मॉडेल काय म्हणते की पॉप्युलेशन जे समजा लो इन्कम कंट्रीज जे आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे की 1950 मध्ये हे मॉडेल आलेलं आहे, 1958 मध्ये. आणि यामध्ये काय केलेलं आहे की पॉप्युलेशन आणि इकॉनॉमिक ग्रोथचा संबंध दिलेला आहे. ज्या देशाची पॉप्युलेशन वाढेल त्या देशाची इकॉनॉमी काय होईल? कमी होईल. कारण पॉप्युलेशन वाढली का त्या व्यक्तीचा खर्च, उपभोगी खर्च म्हणजे कन्झम्प्टिव्ह एक्सपेंडिचर काय होतो? वाढतो. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे काय होतो? कमी होतो. जसं भारत हा जे आहे लोअर मिडल क्लास देश आहे. का लोअर मिडल क्लास देश आहे? कारण भारताच्या एकूण खर्चाच्या मोर दॅन 80% म्हणजे समजा हा बजेट जर घेतला तर जे आहे तर 78% जे आहे उपभोगी खर्च आहे आणि 22% काय भांडवली खर्च आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली महाराष्ट्र आणि भारत जर घेतलं तर 80% हा काय कन्झम्प्टिव्ह एक्सपेंडिचर आहे आणि 20% फक्त काय भांडवली खर्च आहे. आणि ते आपल्याला कर्ज काढून खर्च करावं लागतंय. ठीक आहे. म्हणून आपल्या देशाची प्रगती वेगानं होत नाहीये. जीडीपी दिसतो आपल्याला, परंतु पर कॅपिटा इन्कम फास्ट वाढत नाहीये. म्हणजे अजूनही आपण लोअर मिडल क्लासमध्ये आहे. म्हणजे मिडल इन्कम मध्ये आपण ट्रॅप झालेलो आहोत. लोअर मिडल क्लासमध्ये आपल्याला वर जम्प मारता येत नाहीये. का? कारण आपला कॅपिटल एक्सपेंडिचर कमी आहे. मग यांचं काय म्हणणं आहे की जर पॉप्युलेशन ग्रोथ जास्त असेल
जन्मदर जास्त असेल तर तुमचा कन्झम्पटिव्ह एक्सपेंडिचर जास्त असेल, त्याच्यामुळे इश्यूज तुमचे होतील. तर यामुळे जे आहे यांचं स्टेटमेंट जे आहे, तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे की जीएनपी वुड ग्रो फास्टर अंडर हाय फर्टिलिटी. तर हे रॉंग स्टेटमेंट आहे. जीएनपी काय होईल, तर जीएनपी काय होईल, कमी होईल जर फर्टिलिटी जर वाढली तर. याचं स्टेटमेंट ए आहे. वन आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे की जमिनीचे जर आपण तुकडे केले, ठीक आहे, 10 एकरचे 5 आणखी जशी जमीन काय होत आहे की फ्रॅगमेंटेशन होत आहे, तर जमीन सुधारणा कायद्यामध्ये आपलं हे गोल आहे की जमिनीचे तुकडे काय करायचे, कमी करायचे. पण जर तुकडे जर झाले तर काय होऊ शकते, ठीक आहे. तर याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की जमिनीची नासाडी होईल, प्रचंड बेरोजगारी म्हणजे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट वाढेल, लो प्रोडक्टिव्हिटी, इझी टू लँड मॅनेजमेंट, हे त्याचा काहीच फायदा नाही आहे, उलट तो लॉस आहे. कारण की एक शेत इथं, एक शेत दुसरीकडे, त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज. 1 एकर इथं, अर्धा एकर दुसऱ्या ठिकाणी, 2 एकर तिथं, तर ते डिफिकल्ट होतं आणि त्याच्यामुळे लेबर खूप जास्त लागते. आणि या शेतातून त्या शेतात समजा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर जे आहे 1 एकर पेरलं, पेरणी केल्यानंतर पुन्हा जे आहे आपल्याला दुसऱ्या शेतात जावं लागेल, तर काय होईल, लेबर वेस्टेज काय होईल, जास्त. त्यामुळे याचं आन्सर काय असेल, 2. हे 3 दुष्परिणाम असेल. ठीक आहे. सोशल सिक्युरिटी मेजर्स मध्ये प्रामुख्याने कोणत्या 2 गोष्टी येतात, तर सोशल इन्शुरन्स आणि सोशल असिस्टन्स. तर डीपीएसपी मध्ये डायरेक्टली आर्टिकल 41 आहे आणि बरेचसे आर्टिकल आहे सोशल सिक्युरिटीसाठी, पण डायरेक्टली आर्टिकल कोणता आहे, 41. ठीक आहे. तर त्यामध्ये जे आहे सोशल इन्शुरन्स म्हणजे याचं आन्सर जे आहे ना 3 येण्याची शक्यता काय जास्त. बाकी पण आहे, पण ब्रॉडली या 2 कॅटेगरीच्या आत हे 2 कॅटेगरी येतात. मेन कॅटेगरी विचारलेला आहे, 2 मेन कॅटेगरीज. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, तर मुलींचा विवाह विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, स्टेटमेंट बरोबर आहे. 2030 पर्यंत लोकसंख्या स्थिर नाही करायची आहे, 2045 पर्यंत स्थिर करायची, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असेल, क्वेश्चन नंबर 45 चं. क्वेश्चन नंबर 45 आन्सर काय असेल, फक्त बी चूक आहे. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मध्ये जेवढे काही आकडेवारी आहे ना तेवढे बघून घ्या. ठीक आहे. आणि कोणतंही धोरण असलं ना त्यात जे फॅक्च्युअल आकडेवारी असते ना तेवढीच लक्षात ठेवायची, तीच मोस्टली परीक्षेला येतात. ठीक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2000 जे आहे, तर राष्ट्रीय सुरक्षा कायदा विचारलेला आहे 2013. तर याचं जे आहे ना दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. महिला सक्षमीकरण हे त्याचं एक उद्दिष्ट आहे. राज्य अन्न आयोग असतं त्यामध्ये स्टेट फूड कॉर्पोरेशनची, स्टेट फूड कमिशन स्थापन केलेलं आहे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्यामुळे याचा आन्सर जे आहे ना 4 आहे. स्वैच्छिक क्षेत्रावर राष्ट्रीय धोरण 2007. आता नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर, ठीक आहे, ज्या संस्था स्वइच्छेने स्थापन होतात, जे गव्हर्नमेंट पासून वेगळ्या असतात, ज्या औपचारिक असू शकतात किंवा अनौपचारिक असू शकतात, अशा ज्या व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहेत त्याबद्दल जे आहे हे स्टेटमेंट आहे. या ऑर्गनायझेशन कशा असतात, त्याचे 4ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे याचा आन्सर 4 आहे की या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. या संस्था निर्माण केलेल्या नफा त्यांच्या मालकांना व संचालकांना परत केला जात नाही, कारण की ह्या नॉट फॉर प्रॉफिट असतात. ठीक आहे. ह्या संस्था स्वयंशासित असतात, सेल्फ रेग्युलेशन, आणि गव्हर्नमेंटचं नियंत्रण त्यावर असते. गव्हर्नमेंटचे वेगवेगळे लॉज आहेत, त्या अंतर्गत त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात. या संस्था विशिष्ट ध्येय व उद्दिष्ट असलेल्या किंवा नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. नोंदणीकृत असू शकतात किंवा अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल सुद्धा असू शकतात. तर याचं स्टेटमेंट जे आहे, these organizations are private in nature and separate from the government. सरकारपासून स्वतंत्र असतात परंतु त्या खाजगी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे याचं आन्सर जे आहे 3, याचा आन्सर जे आहे 3, सॉरी याचा आन्सर जे आहे 2, म्हणजे 2 और 4 दोन येऊ शकते. तर हे जास्त अप्रोप्रिएट असेल 4. ठीक आहे. मोस्टली 4 असेल, पण पॉसिबिलिटी अशी काही येऊ शकते. ठीक आहे. एक ऍज पर 1 मार्च 2026च्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या किती राहील, असा हा प्रश्न आहे. आता तुम्हाला पहिलेच सांगितलं, जो डाटा खूप ॲक्युरेट आहे, खूप पिन पॉइंट दिलेला आहे, तर तो डाटा जनरली काय असतो, बरोबर असतो की 2026 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 12.93 कोटी, आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा काय असेल, अधिक असेल. तर हे स्टेटमेंट काय लॉंग आहे. तर रुरलच पर्सेंटेज काय असेल, जास्त, कोणापेक्षा अर्बन मध्ये महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. तर जे आहे, तर याचा आन्सर जे आहे कोणता आहे, तर 1. बघा 12.93 एक्झॅक्ट आकडा दिलेला आहे, तर तो मोस्टली राईट असतो. तुम्हाला जे माहित आहे ना त्याच्याकडे लक्ष द्या, तिथंच उत्तर असेल.
ठीक आहे. हा, खालीलपैकी जे आहे लक्षात घ्या. आणखी एक मॉडेल विचारलं, इन ओव्हरऑल कॅपिटल स्टॉक. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल कशाला म्हणतात. तर डेव्हिड पियर्स अँड जेरमी वॉरफोर्ड यांनी काय म्हटलं आहे, भांडवलामध्ये कोणकोणतं भांडवल येते, तर भौतिक भांडवल, त्यानंतर मानवी भांडवल आणि पर्यावरण भांडवल, हे तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे. आता यांचं दुसरं स्टेटमेंट काय, शाश्वत विकास म्हणजे काय. तर शाश्वत विकास म्हणजे यांनी काय म्हटलं की हे तीन भांडवल कमी होतात, डिक्रीज म्हणतात. तर हे स्टेटमेंट मग काय रॉंग आहे, हे भांडवल काय होतात, वाढतात. तर त्यामुळे 49चं जे आन्सर आहे ते कोणतं असायला पाहिजे की ओनली ए इज करेक्ट. 50 तेंडुलकर समितीनुसार रुरल पॉप्युलेशन आणि अर्बन पॉप्युलेशन. तर रुरल बीपीएल, ठीक आहे, रुरल पॉवर्टी, ग्रामीण दारिद्र्य 41.8% आणि शहरी दारिद्र्य 25.7%. आणि याचा ऍव्हरेज जर काढला तर जे आहे तो किती, ठीक आहे, याचा ऍव्हरेज काढला तर, ठीक आहे, म्हणजे 2004-5 विचारलेला आहे आपण, 11 मध्ये 21.9 पाहिलेला आहे, तर हे 28% प्लस येईल याचा ऍव्हरेज. ठीक आहे. हा, 2004-5 म्हटलेला आहे. 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीनुसार टोटल इंडियाची पॉवर्टी किती आहे, 21.9%. ठीक आहे. तर हा एक जे आहे, हा कोणता क्वेश्चन आहे, ओके, हे सायन्सचे क्वेश्चन आहे. पण नेक्स्ट बघू. क्वेश्चन नंबर जे आहे 71, पॉलिटीचे क्वेश्चन्स आहे. हा, क्वेश्चन नंबर, मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य जे आहे, नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यांनी कोणते कर्तव्य जे आहे मूलभूत कर्तव्याचा दर्जा द्यावा असं सांगितलेलं आहे. तर हे चारही उत्तरेचे बरोबर आहे. ठीक आहे. हे नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे ना, जे 2000 मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे आणि त्यांनी रिपोर्ट 2002 मध्ये दिलाय, संविधानाला 50 वर्ष पूर्ण आल्यानंतर. ठीक आहे. तर त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय राहणार आहे, 4. ठीक आहे. सर्वच आहे. निवडणुकीमध्ये मतदान करणे, कर भरणे, औद्योगिक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मुलांना शिक्षण देणे, मुलांना शिक्षण, शारीरिक नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची व जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे. तर हे चारही बरोबर आहे. आता हा प्रश्न आला तर नेक्स्ट टाइम जे आहे या कमिशनवर प्रश्न काय येईल, डिटेलमध्ये येईल. ठीक आहे. हा, क्वेश्चन नंबर जे आहे 72. तर 72 मध्ये विचारलेलं आहे की आपण जे आहे कांगारू क्लोजर मिशन म्हणजे काय, की एखाद्या बिलमध्ये खूप महत्वाच्या विषयावर आपण चर्चा आणि मतदान करतो आणि बाकीचे जे कमी महत्वाचे आहे ते जे आहे सोडून देतो, म्हणजे एकाच याच्यात पास करून टाकतो. ठीक आहे. तर हा त्याच्याबद्दल आहे, कांगारू क्लोजर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 73. तर 73 मध्ये जे आहे काय विचारलेलं आहे, राष्ट्रपती बद्दल विचारलं आहे. कोणतं अयोग्य स्टेटमेंट आहे, तर जे आहे राष्ट्रपती हे क्षमतेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील नाही. तर हे स्टेटमेंट काय आहे, द प्रेसिडेंट इज बाउंड टू गिव्ह रिझन. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, इनकरेक्ट विचारलं आहे. दयेच्या अधिकाराबद्दल आहे, कशाबद्दल, पार्डनिंग पॉवर बद्दल. तर राष्ट्रपतीला एखाद्याला माफ करायची असेल, दया दाखवायची असेल तर कारण द्यायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. क्वेश्चन नंबर 74. तर 74 मध्ये विचारलाय इनकरेक्ट स्टेटमेंट, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग. आता कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग मध्ये 22 सदस्य असतात, 15 अधिक 7. तर लोकसभेतले जे असतात ते निवडून दिलेले असतात आणि राज्यसभेतले जे असतात ते राज्यसभेचे चेअरमन आहे ना, नॉमिनेट करत असतात, ते निवडून दिलेले नसतात. तर इथं दिलेलं आहे निवडून दिलेले असतात, त्यामुळे ते स्टेटमेंट काय होतं, रॉंग होतं. त्यामुळे याचं उत्तर जे आहे की सॉरी, संसदेच्या जे आहे कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग बद्दल सार्वजनिक उपक्रम समिती आहे. पंडित नेहरूंनी या समितीची शिफारस केली. लोकसभेतून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला, हे स्टेटमेंट बरोबर आहे. या समितीचा अध्यक्ष लोकसभेत नसतो आणि ते स्पीकर जे आहे नॉमिनेट करतात. 1974 पासून लोकसभेतून 15 तर राज्यसभेतून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात, हे स्टेटमेंट रॉंग आहे. राज्यसभेतून नॉमिनेट असतात आणि या समितीच्या सदस्याचा कार्यकाळ 2 वर्षाचा नसतो, तर किती वर्षाचा, 1 वर्षाचा. म्हणजे सी आणि डी काय रॉंग आहे. याचं उत्तर कोणतं असेल, म्हणजे ए बी, म्हणजे 1. ठीक आहे. नेक्स्ट याचे जे आहे केसी व्हियर. आता फेडरलिझम बद्दल जे फेवरेट स्टेटमेंट असतो की कोणी कोणास काय म्हटले. ठीक आहे. तर यामध्ये जे आहे तर सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आन्सर जे आहे 75चा 4. भारतीय संविधान खालीलपैकी कोणते कलम कॅगसाठी आहे, तर आर्टिकल 148. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, आन्सर 3. महाधिवक्ता यांची जे आहे रेम्युनरेशन सॅलरी कोण डिसाइड करते, तर राज्यपाल. ठीक आहे, गव्हर्नर. म्हणजे याचा आन्सर आहे 4, 77चं. क्या क्वेश्चन नंबर 78. आता लँग्वेजवर प्रश्न येणं खूप अपेक्षित होतं, त्यामुळे हे ज्यांना पुन्हा पाठ करा, पुन्हा हा प्रश्न परीक्षेला येईल. क्वेश्चन नंबर 78.
आन्सर जे आहे 4 आहे. ठीक आहे, म्हणजे गाऱ्हाण्याच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरायची भाषा म्हणजे ग्रीव्हन्सेस कोणत्या भाषेत करायचे, तर हे जे आहे 350. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सुविधा तर 350A. आणि भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी 350B. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी जे आहे तर कोणतं 351. ठीक आहे, तर हे पुन्हा येईल प्रश्न. आता जे दुहेरी नागरिकत्व जे आहे आपण देतो तर कोणत्या देशांना देतो. आता हे एवढे कठीण देश दिलेले आहे. ऑब्व्हियसली पाकिस्तान तर चायना नसेलच, त्यामुळे हे सर्वच देश बरोबर आहे. तर चारही जे आहे म्हणजे तो फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस आणि पोर्तुगाल. आता BN राऊ, ठीक आहे, तर यांच्याबद्दल जे स्टेटमेंट आहे तर हे घटना समितीचे काय होते, सल्लागार होते. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला आणि या मसुद्यामध्ये जे आहे तर 243 आर्टिकल्स होते आणि 13 शेड्यूल होते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट काय रॉंग आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येईल, काय इनकरेक्ट विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट. त्यामुळे याचं उत्तर जे आहे तर जे आहे 4 असेल. ठीक आहे, उत्तर काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट विचारलेलं आहे, लक्षात घ्या BN राऊ बद्दल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर जे आहे 81. तर आता मागच्या वेळेस 11 शेड्यूल मध्ये कोणकोणते जे आहे 28 सब्जेक्ट आहे आणि 12व्या शेड्यूल मध्ये किती आहे 18 जे आहे 29 आहे, तर 18 आहे. म्हणजे नगरपालिकेसाठी किती विषय, 18 विषय, मग त्यातले 4 विषयांनी विचारलेले आहे. तर यामध्ये जे आहे ना तर याचं उत्तर जे आहे कोणतं आहे, तर यांनी एक इथं सरळ सरळ जे आहे याचं जे आहे ना याचं उत्तर आहे 1 असायला पाहिजे. कारण यांनी काय केलं, मार्केट अँड फेअर्स रुरल हाऊसिंग केलेलं इथं, त्यामुळे हे येत नाही त्याच्यात रुरल हाऊसिंग. ठीक आहे, कारण की ही बॉडी कोणाची आहे, अर्बन बॉडी आहे ना, नगरपालिका, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ABD येईल. ठीक आहे, आता खालीलपैकी योग्य विधान निवडा. म्हणजे कशाबद्दल आहे, रीड्स बद्दल, की उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या प्रतिषेध आदेश जारी केला जातो व त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध करतो. ठीक आहे, म्हणजे कोणती आहे, प्रोहिबिशन. त्यामुळे हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. पण ही रीड जी आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी बद्दल काढली जाते, त्यामुळे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. आणि ही फक्त ज्युडिशियल आणि कॉसी ज्युडिशियल बद्दलच काढली जाते. त्यामुळे याचा आन्सर जे आहे ओनली A and C. तर उत्तर काय असेल, 2 असेल. ठीक आहे, संसदेच्या साध्या बहुमताने जे आहे कोणत्या दुरुस्त्या करता येतात. आता याचं थोडंसं कन्फ्युजिंग आहे. नवीन घटक राज्याची निर्मिती करणे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट. अमेंडमेंट रिलेटेड टू प्रेसिडेंट, हे बरोबर आहे. पण अमेंडमेंट रिलेटेड टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्यामुळे C नाही येऊ शकत. ठीक आहे, भाग 4 मध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर त्याला विशेष बहुमत लागते, साध्या बहुमतानं नाही होते. त्यामुळे ज्यांना हे रॉंग असायला पाहिजे, हे रॉंग असायला पाहिजे, उत्तर काय असायला पाहिजे, ABD. त्यामुळे याचं उत्तर 3. डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी हा प्रश्न आलेला आहे, पुढच्या वेळेस हा खूप डिटेलमध्ये येईल आता. ठीक आहे, कारण तो चालू घडामोडीचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 84, राष्ट्रपतीचा नकाराधिकार. आता आपण आर्टिकल 200 आणि 201 जे आहे न्यूज मध्ये होतं, तामिळनाडू गव्हर्नर वर्सेस तामिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट, ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. तर याचा आन्सर जे आहे तर याचे 3ही स्टेटमेंट बरोबर आहे. याचा आन्सर 4 आहे, की राष्ट्रपतीला विधेयकाला त्यांची संमती राखून ठेवू शकतात. तर हे थेरॉटिकली बरोबर आहे, हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने असते. राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखू ठेवतात. तो राज्यपालाचा आर्टिकल 200 अंतर्गत स्वेच्छाधिकार आहे. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. त्याचं उत्तर काय आहे, ABC. तर जे उत्तर काय असेल याचं 4. आणि क्वेश्चन नंबर जे आहे 85 मध्ये दिलेला आहे की आर्टिकल 263. ठीक आहे, 263 262 जे आहे आंतरराज्य नदी पाणी वाटवाबद्दलचा वाद आहे आणि 263 आहे आंतरराज्य परिषद. तर आर्टिकल ज्याचे जे आहे स्टेटमेंट कोणते बरोबर आहे, तर 263 अंतर्गत येते, हे बरोबर. याची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला, हे बरोबर. आणि आजपर्यंत अशी परिषद स्थापन नाही केली, तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, कारण 1990 मध्ये आपण स्थापन केली होती. ठीक आहे, आणि त्याचं उत्तर कोणतं असेल बरोबर, तर जे आहे हे उत्तर बरोबर असेल, योग्य विचारलेलं आहे. एखाद्या वेळेस होऊ शकतं घाईघाईत जे आहे करेक्ट इनकरेक्ट मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, आणि जे आहे हा खूप छान प्रश्न विचारलेला आहे की इकॉनॉमिक सर्वे 2025-26 नुसार जे आहे की जगाचं जे आता समजा जागतिक जे काही जिओ पॉलिटिक्स चाललंय, म्हणजे तो जे आहे इराण वार असेल
स्टेट ऑफ होर्मुज असेल, ऑइल प्राइसेस असेल, या सर्व गोष्टींमुळे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे कसे भारतावर परिणाम होऊ शकतात. तर हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. जेव्हा जे गोष्ट इकॉनॉमिक सर्वेनुसार खूप डिफिकल्ट आहे, खूप फॅक्च्युअल आहे आणि खूप टेक्निकल आहे ना, त्या स्टेटमेंट काय बरोबर आहे. तर उत्तर काय याचं जे आहे 4. ठीक आहे. तर हा एक महत्वाचा काय भाग आहे. ठीक आहे. बाकीचे क्वेश्चन जे आहे बघू. सर्वांना जे आहे खूप शुभेच्छा. प्रिलिम झाल्यानंतर प्रिलिमचा पेपर कसाही जावो, तर आपण आपला अभ्यास प्रिलिम आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू सुरू ठेवला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यावर आपण स्टडी केला पाहिजे. ओके. थँक्यू. जय हिंद, जय भारत.